दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त बारामतीतील स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर करत एवढी वर्ष वाढदिवस आनंदानं साजरा केला, पण आज तो जयंती म्हणून साजरा करताना माझं मन तुटून जाते, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होतात. आजही तुमचे विचार, सेवाभाव, शिस्त आणि प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिली जयंती असल्यानं कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केलं. सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडिओ संदेशातून त्यांनी अजित पवार यांचं दूरदर्शी, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व अधोरेखित केलं. प्रशासनावरील मजबूत पकड, स्पष्ट वक्तेपणा, कार्यक्षम नेतृत्व आणि अर्थमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी केलेलं योगदान यांचा गौरव करत एखाद्या राज्याचा अर्थमंत्री कसा असावा याचं उदाहरण म्हणजे अजितदादा, असं म्हणत फडणवीस यांनी अजितदादांना अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील, असंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिल्पकार अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन केलं. हा दिवस एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आणणारा असल्याचं त्यांनी म्हटलं. अजित पवार यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र त्यांच्या कार्यपथावर चालत सुखी संपन्न महाराष्ट्र घडवणे हीच खरी आदरांजली ठरेल, असं शिंदे म्हणालेत. कार्यकर्ते घडवणे, वक्तशीरपणा, प्रशासनावरील पकड, शेती, सहकार आणि अर्थकारणातील त्यांचा अभ्यास प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेत त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित केले. अभिजितने पेटवलेली ठिणगी विझू देऊ नका, तुम्ही देशाचे भविष्य आहात, असं आवाहन करत आंदोलन देशभर नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसंच फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीत, व्यवस्था बदलायला हवी, असं ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान आंदोलकांनी आजही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून अभिजित दिपके आणि इतर आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी इशारा जारी केलाय. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूरच्या घाटमाथा भागासाठी, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नीट पेपरफुटी, सीजेपी आंदोलन आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश समजून घेण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. आज दुसऱ्याचं घर जळतंय, उद्या तुमचंही जळू शकतं. लोकशाही वाचवण्याचा संग्राम पुन्हा सुरू झालाय, असं ते म्हणाले. तसंच SIR प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचं आवाहन करत प्रत्येक पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि काँग्रेस खासदारांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर केल्याचा आरोप केलाय. संसदेतील चर्चेऐवजी काँग्रेस राजकीय तमाशा करत असल्याची टीका देखील त्यांनी केली. नीटसह विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांवर चर्चा आणि तोडगा काढण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत विद्यार्थ्यांना घोषणांऐवजी उपाय, उत्तरदायित्व आणि निश्चितता देण्याची गरज असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलंय.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. सुमारे 3.25 तासानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममधील राहुल गांधींचा सुटकेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत त्यांनी संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाकारल्याचा आरोप करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि शिक्षण व्यवस्थेत तातडीनं सुधारणा करण्याची मागणी केली आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संभाव्य 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केलाय. या संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या अनुभवामुळे स्थान देण्यात आलंय. संघात KL राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ईशान किशनला या संभाव्य संघात स्थान मिळालेलं नाही. नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी भावनिक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांवरील कारवाई करणाऱ्यांचा उल्लेख त्यांनी गुंड असा करत आंदोलकांच्या संघर्षाला पाठिंबा दिला. तरुणांनी धीर सोडू नये, अनेक जण तुमच्या पाठीशी आहेत असं आवाहन त्यांनी केलं. विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत देशातील तरुणांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचंही शाह यांनी म्हटलं. त्यांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.